You're shy, you got nothing to hide. Yeah, your future's so bright. So just smile like there's no one watching. नमस्कार मंडळी, मी स्मिता. आज दुर्गा म्हणजे आज शेवटचाच दिवस, उद्या नवरात्र. तर आज मी एक जोडीची तुम्हाला ओळख करून देणार आहे. ह्या दोघींनी सुद्धा भटकंतीच केलेली आहे, भटकंती मायलेकीची. पण ही भटकंती थोडीशी वेगळी आहे. तरुण मुलगी आणि आई बरं का, अशा ह्या कारनी फिरल्या संपूर्ण भारतभर, आणि ते सुद्धा 27 दिवसात 9,000 किलोमीटर, म्हणजे रोजचं सरासरीनं 300 किलोमीटर. बरं, आणि त्या किती सहजपणे ते सांगतायत, काहीच अडचण नाही तर आम्ही करून आलो म्हणून. ऐका आणि मला सांगा, इतकं सोपं आहे का होते? नमस्कार, मी स्वरूपा दामले. नमस्कार, मी प्रीती दामले, स्वरूपाची आई. आज आम्ही आमच्या भारत भ्रमंतीची गोष्ट सांगणार आहोत. भटकंती मायलेकीची. तुम्ही त्याला भटकंती मायलेकीची असं म्हणू शकता. ओरिजिनल आयडिया ही होती की मी 2017 साली पुणे सातारा केलेलं, आणि मग मला 18व्या वाढदिवशी पुणे सातारा जसं सायकलनी केलं तसं पुणे कन्याकुमारी किंवा असं मोठी जर्नी करायची होती. आयडिया विचार करताना असं ठरवलं की दोघींनी गाडीनी, आमची वॅगनार गाडी आहे, तिने भारत परिक्रमा करायची एकसंधपणे, आणि आपल्या स्वतःच्या क्षमता. मी आता 24 आहे, तेव्हा मी जस्ट 20 झालेले, आणि आईचा पण म्हणजे माझा 50वा आणि स्वरूपाचा 21वा असा वाढदिवसही तो आम्हाला एकत्र सेलिब्रेट. नाव सुचलं म्हणजे एक्सप्लोअर स्वती. तर एक्सप्लोअर स्वती म्हणजे काय? एक्सप्लोअर म्हणजे शोधून काढणे, फिरणे, नवीन गोष्टी बघणे. आणि स्व हा स्वरूपाचा स्व आणि प्रीतीचा ती, तर ते स्वती. दुसरं म्हणजे जसं सरस्वती ही विद्येची देवता म्हणतो, तसं एक्सप्लोअर स्वती ही फिरण्याची, नवीन गोष्टी बघण्याची देवता. आणि तिसरं म्हणजे स्व म्हणजे स्वतःचा स्व, आणि ती म्हणजे ती व्यक्ती किंवा ती जागा. तर स्वतःला आणि दुसऱ्यांना एक्सप्लोअर करण्याची ती जर्नी होती, त्यामुळे त्याचं नाव मी एक्सप्लोअर स्वती असं ठेवलं. त्याचं इंस्टाग्रामवरती पेज पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रवास करायचा ठरला, पण 20 वर्षाच्या तरुण मुलीला घेऊन जाताना काहीतरी त्याच्या मागे तयारी करणं आवश्यक होतं. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे आम्ही गाडीचं सगळं जे आपण गॅरेजमध्ये जाऊन ज्या ज्या काय गोष्टी करू शकतो त्या दोघींनी प्रशिक्षण असणार होता. त्यामुळे स्वतःला मानसिक खंबीर जरी असलो तरी शारीरिक ताकद येण्यासाठी तेही प्रशिक्षण घेतलं. स्वसंरक्षणाचे धडे त्याच्यासाठी आम्ही घेतले. कामात एक गोष्ट महत्त्वाची आमची अशी होती की आम्हाला हॉटेल्समध्ये राहायचं नव्हतं, कारण आम्ही पर्यटक म्हणून न जाता यात्री म्हणून हा प्रवास करणार होतो, आणि त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांच्या घरी उतरायचं हे ठरलेलं होतं. आणि तसं उतरताना प्रत्येक ठिकाणी आपल्याच ओळखीचे, आपलेच नातेवाईक असतील असं नाही. त्यामुळे ह्याच्या त्याच्या ते असे नोव्हेंबर 2019ला स्वतःच्या घरून पहाटे 5:45ला ही प्रवासाची सुरुवात केली. आणि मग गुजरात, राजस्थान, पंजाब, अगदी पार अटारी बॉर्डरपर्यंत, आणि मग दिल्ली, लखनौ मार्गे कलकत्ता, मग संपूर्ण समुद्र किनाऱ्यानी कन्याकुमारी, आणि तिथून परत कोकणात येऊन घरी परत. असा आमचा 17 राज्यांमधून 9,000 किलोमीटरचा हा प्रवास 27 दिवसात. असे थोडेसे आमच्या घरी सगळेच थोडे वेडे आहेत. माझ्या नवऱ्याने त्याच्या वयाच्या 23व्या वर्षी, म्हणजे 1985 सालची गोष्ट, जेव्हा संवादाची काही फोनसारखी साधनं नव्हती, त्यावेळेला आसाम पुणे एकट्याने बाईकवरती केलेलं होतं. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा ठरवलं, अर्थातच आमचं गुपचूप ठरलं कुणाला न सांगता, आणि मग एक दिवस आम्ही जाहीर केलं की आम्ही असं करणार आहोत. आणि तेवढं आमच्या घरी सगळ्यांच्यात मोकळेपणा आहे की परमिशन वगैरे ह्या गोष्टी आमच्याकडे येत नाहीत, सांगणं हे जास्त आवश्यक असतं. 1 महिना आम्ही फिरत होतो, तर त्याच्यात बरेच वेगवेगळे अनुभव आले, आणि सुदैवाने कुठेच वाईट अनुभव असा आम्हाला काही फारसा आला नाही. म्हणजे परत आल्यावर दादा म्हणला की काय तुमची गाडी सुद्धा पंक्चर नाही झाली एवढ्या प्रवासात. नागपट्टिनम नावाचं गाव आहे, तर तिथे आम्ही वाटेत राहणार होतो, कारण चेन्नईहून आम्ही कन्याकुमारीला जात असताना वाटेत दुसरी कुठे म्हणजे ते पॉईंट काम करावा लागणार होता. हां, त्यामुळे तिथे राहणार होतो. आणि तिथे काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, कोणाचेच रिलेटिव्स नाहीत, ओळखी नाहीत.
शेवटी कुठल्या तरी NGOच्या ओळखीतून आम्हाला एक कॉन्टॅक्ट मिळाला. तर ती म्हणजे जी बाई होती ती कोळी फॅमिलीतली होती. ती आणि तिची 2 मुलं अशी तिथे राहत होती. कोळीवाड्यात आम्ही तिथे राहिलो. आणि तर त्यांना कोणाला इंग्लिश येत नाही, हिंदी येत नाही, आम्हाला तमिळ येत नाही. त्यामुळे आता कसा कॉन्टॅक्ट करायचा हे पण जरा प्रश्न होता. इथून त्यांनी सांगितलं की यांची अशी पांढरी गाडी असेल, त्याच्यावरती स्टिकर लावलेले असतील, आणि ती बाई येऊन बसस्टॉपवर उभी राहिली. तिने आम्हाला ओळखलं आणि ती येऊन गाडीत बसली. मग हाताच्या दिशेने कुठे जायचं आहे तिच्या घरापर्यंत असं तिने दाखवली दिशा. आणि मग घरी पोचल्यावर तिला हे सांगितलेलं की म्हणजे आम्ही व्हेजिटेरियन आहोत, त्यामुळे फिश, कोळीवाड्यात जाऊन फिश नाही खायचा. तर काय, असं आम्हाला पण थोडंसं वाटलेलं. पण त्यांनी सांबार राईस केला आमच्यासाठी आणि त्यांनी काहीतरी चायनीज पण त्यांनी बाहेर आदरात आणलेलं. इथे काय करायचं, तिचा नवरा आणि सासू दोघंही सुनामीमध्ये वाहून गेले होते आणि त्याच्यानंतर सरकारने त्यांना ही घरं बांधून दिलेली होती त्यावेळी. आणि मग जेव्हा आम्ही हट्ट धरला की नाही तूही आमच्या बरोबरच बसलं पाहिजे, तेव्हा ती बसली जेवायला. त्यावेळी शिबिराज म्हणाला, फर्स्ट टाईम टुगेदर इटिंग, म्हणजे आई आणि मुलं आयुष्यात पहिल्यांदा त्या दिवशी एकत्र लग्न झालं. तर त्यांनी मला पूर्ण त्याचं सगळं बायकोबद्दल वगैरे सगळं छान पाठवलेलं की माझं लग्न होतं आहे वगैरे वगैरे. त्यामुळे अजूनही ते कॉन्टॅक्ट ठेवून आहेत आमच्याशी. त्यामुळे माणसं जोडली गेली. असाच एक अनुभव म्हणजे आपण पुष्कळदा म्हणतो की बिहार, झारखंड, तर तिथून प्रवास करताना थोडंसं मनामध्ये कुठेतरी एक शंका येत होती. त्यावेळी माझा आर्मीतला मित्र म्हणाला की सध्या आपली भारतीय आर्मी इतकी स्ट्रॉंग आहे की तू मला कॉल कर, 15व्या मिनिटाला आर्मी तुझ्या तिथे पोहोचलेली असेल आणि तू कुठल्याही राज्यात जा, अजिबात भीतीचं कारण नाही. तर आम्हाला उलटा खूप छान अनुभव या दोन्ही राज्यांमध्ये आला. बिहारमधून आम्ही प्रवास करत होतो आणि दुपारच्या जेवणाचं कुठे जेवायचं असं बघत असताना सगळे रस्त्याच्या कडेला धाबे होते आणि दुपारच्या वेळी हे ट्रक ड्रायव्हर्स थांबून तिथे त्यांच्या आंघोळी वगैरे सगळे करतात आणि त्यामुळे अशा ठिकाणी थोडंसं जाऊन आम्ही जेवलो तर त्यांना ऑकवर्ड होण्याची जास्त शक्यता होती. शेवटी एखाद्या थोड्याशा सामसूम असलेल्या अशा ठिकाणी थांबलो, जेवायला मिळेल का नाही असंही वाटलं की आम्ही दोघी जणी असा प्रवास करतोय. ते मागे शेतात जाऊन वांग, टोमॅटो, कांदा असं घेऊन आले आणि एक वेगळ्या प्रकारचं भरीत त्यांनी खास आमच्यासाठी म्हणून केलं की मी तुमच्यासाठी एवढं लिफ्ट द्यायला जाऊ नका, काहीतरी उगीच हिरोगिरी करू नका. आणि आम्ही ठरवलं होतं की लिफ्ट द्यायचीच आणि तीही बिहारमध्येच द्यायची, कारण आपण ह्या राज्यांबद्दल खूप वेगळ्या कल्पना काहीतरी केलेल्या असतात. आपल्या डोक्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर. आणि गमतीची गोष्ट, ज्या बिहारच्या गुन्हेगारीबद्दल आपल्याला भीती वाटते त्या बाबांनी गीतेतल्या 17व्या अध्यायाबद्दल आमच्याशी संपूर्ण चर्चा केली आणि आमच्या प्रवासाशी ते लिंक करून त्यांनी आम्हाला ते सगळे. स्वच्छ हेतू असतो तेव्हा तुमच्या पाठीशी तो उभा असतो, ही पण आम्हाला वारंवार अशा अनुभवातनं क्षणही आम्हाला कुठे भीतीचा किंवा शंकेचा असा मनातही आला नाही. इतका आमचा प्रवास सुरक्षित झाला. आम्ही दोघी प्रत्यक्ष आणि आणखीन 2 जणी आमच्याबरोबर होत्या. एक म्हणजे गुगलची बाई जी आम्हाला मार्गदर्शन करायची, कधी कधी चुकवायची, कधी कधी फिरवायची, कधी आम्ही तिला गंडवून वेगळ्या मार्गाने जायचो आणि मग ती आम्हाला परत मार्गावर आणायची. आणि चौथी होती ती आमची वॅगनार. ती मात्र सगळ्यात शहाणी होती आणि तिने आम्हाला अजिबात कुठेही जाऊन आम्ही तुमच्याकडे राहू का असं प्रवासात केलेलं नव्हतं. ते एक करायचं होतं. तर आम्ही गुरुवायूरच्या अलीकडे 20 किलोमीटरवर कारा नावाचं एक समुद्र किनाऱ्यावर गाव आहे, त्या गावात होतो आणि आम्ही तिथे हा प्रयोग करायचा ठरवला. मुस्लिम बहुल भाग आहे हेही माहिती होतं आणि त्यामुळे तीही एक कुठेतरी धास्ती होती. पण ज्या घरामध्ये बाहेर तुळशी वृंदावन आहे आणि संध्याकाळचा दिवा लावला आहे ते हिंदूंचं घर असेल आणि तिथे आपण प्रयत्न करूयात असं ठरवलं. त्यानुसार एका घरात गेलो. बाहेर ओसरीवरती एक बाई बसलेली होती. तिला आम्ही म्हटलं की इथे काही अशी सोय आहे का, आम्ही तुमच्याकडे राहू शकतो का. पण जेव्हा तिला आमच्या प्रवासाविषयी कळलं तेव्हा तिने इतक्या घाईघाईने सांगितलं की ही जागा तुमच्यासाठी सुरक्षित नाही आहे आणि ताबडतोब तुम्ही इथून निघा आणि गुरुवायूरसारख्या मोठ्या ठिकाणी जाऊन राहा, हे अजिबात सेफ नाही. म्हणजे तीच घाबरली होती. आमच्या मनात भय नव्हतं पण ती घाबरलेली होती. आत्ता जेव्हा केरला स्टोरीसारखे सिनेमे आले त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं तिच्या घाबरण्याचं रहस्य किंवा अर्थ कळला. कॉमन थ्रेड तर हा ज्याला मी म्हणते बेटीवाली फिलिंग. तर झारखंडमध्ये तेव्हा इलेक्शन्सचं वातावरण होतं
त्यामुळे थोडं चेकपोस्ट वगैरे होत्या काही काही ठिकाणी. तर एका ठिकाणी असंच आम्हाला थांबवलं आणि त्यातून माझे केस लहान असल्यामुळे तेव्हा मी वयाने पण थोडी लहान दिसत होते अजून. त्यामुळे तेव्हा मला तिथे पोलीस काका होते, त्यांनी थांबवलं, विचारलं लायसन्स आहे का? म्हणलं आहे, दाखवलं लायसन्स. मग त्यांनी विचारलं काय आलात, कुठून आलात वगैरे. मग सगळं सांगितल्यावर त्यांना फार कौतुक वाटलं आणि मग म्हणले बेटी अच्छे से जाना, आराम से जाना. आणि हाच अनुभव खूप ठिकाणी, ओडिशामध्ये एका काकांच्या घरी राहिलेलो, तेही अगदी इंडिया हाच अनुभव आला की बेटीवाली फिलिंग. स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगायचं तर मात्र उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी अगदी एक वेगळी हे आहे. उत्तर भारतामध्ये अजूनही स्त्रिया घुंगट घेऊन चालत, वाहनं चालवत नाहीत अशा आहेत. दक्षिणेत मात्र एक मुलगी आपल्या वडिलांना बुलेटवरून घेऊन जाताना दिसली. तर हा फरक नक्की आहे. त्याच्यानंतर पंजाबमध्ये एक गंमत झाली की आम्ही टोल नाक्यावरती थांबलो की बहुतेक ठिकाणी पुरुष असायचे. पहिल्यांदा ते ड्रायव्हर सीटकडे बघायचे, एक स्त्री आहे. शेजारच्या सीटवर बघितलं कोणी काका दादा बरोबर आहेत का, तिथेही स्त्री, आणि मागे तर सगळं सामान भरलेलं. आणि मग एकदम आश्चर्य, शंका, कुतूहल अशा सगळे भावना त्यांच्या नजरेवरती यायच्या. पंजाबमध्ये टोल नाक्यांवरती बायका काम करतात आणि तिथे या सगळ्या भावनांच्या बरोबर एक अभिमानाची भावना पण त्यांच्यात होती की कोणीतरी स्त्रिया गाडी चालवत आमच्या टोल नाक्यावरती आलेल्या आहेत. सो हा एक वेगळा अनुभव, तिशीर अनुभव पण आम्हाला या प्रवासात आले. उदाहरणार्थ आम्ही ओरिसामध्ये प्रवास करत होतो आणि एका ठिकाणी आमचे जे यजमान होते ते आम्हाला हायवेला घ्यायला येणार होते. त्यांनी सांगितलं होतं संपूर्ण शहर संपत येईपर्यंत सरळ या आणि पाण्याच्या टाकीजवळ मी राहतो. तर आम्ही शहरात शिरल्याबरोबर पाहिलं तर पाण्याच्या टाक्या, कमीत कमी 50-100 टाक्या शहरभर आम्हाला हायवेच्या वरून दिसत. दुकानांची वगैरे नावं सांगायची होती, त्यांना माहिती असायची नाही. असं करता करता ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही या सरळ, मी हायवेला उभा आहे आणि व्हाईट पॅन्ट हातात धरून उभा आहे. मी अवाक की व्हाईट पॅन्ट धरून का कोणी उभं राहील, म्हणजे टोपी धरेल, पिशवी धरेल, रुमाल फडकवेल, पॅन्ट धरून का कोणी उभं राहील. मी म्हटलं नाही, आपण कदाचित पकड के ऐकलं असेल, पहन के असेल. म्हणून मी तिथपासून तर संपूर्ण पुढे आयुष्यात पाहिल्या नसतील एवढ्या पुरुषांच्या पॅन्ट्स बघत बघत प्रवास केला. आणि व्हाईट पॅन्ट दिसलेला म्हणजे पाहिलेला माणूस पाहिला की मला वाटतं हे तर नसतील, पण ते IAS ऑफिसर होते, त्यामुळे एक काहीतरी आपल्या डोक्यात प्रतिमा असते. असं करत अखेरीस आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर ते व्हाईट पेन हातात धरून उभे होते. तर हे माझ्या ऐकण्यामध्ये थोडासा हे झाला पॅन्ट आणि पेन, पण हायवेला कोणी पेन ही खूण म्हणून दाखवेल असं माझ्या डोक्यातही आलेलं नव्हतं. आणि दुसरी गमत म्हणजे ते उभे होते, त्याच्या मागेच एक मोठाच्या मोठा त्या शहरातला सगळ्यात मोठा मॉल तिथे म्हणजे होता. बाई म्हणून कुठे प्रवास करायचा तर टॉयलेटचा मेजर इश्यू असतो. राजस्थानमध्ये असू आम्ही, तर तिथे मला टॉयलेटला जायचं होतं. एका पेट्रोल पंपावर आम्ही गाडी थांबवली आणि मागच्या बाजूने टॉयलेट होतं. मी गेले तिथपर्यंत, दार उघडलं तर टॉयलेटमध्ये मोठं मधमाशांचं पोळं आणि चांगल्याच म्हणजे त्या रागात असलेल्या मधमाशा असल्यासारख्या भुंगावत होत्या. आणि त्यामुळे ते बघून पळून मी परत भात खाऊ. आम्हाला दोघींनाही अजिबात असं काही बघता बघता खेड शिवापूर आलं आणि आमच्या गाडीवरती 8,888 असा 1 किलोमीटरचा टप्पा होता. त्याचा आम्ही फोटो घेऊन घरी पाठवला. 15 किलोमीटर तिथून घर राहिलेलं होतं. घरी जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा माझा नवरा घरी होता, मुलगा परगावी गेलेला होता, तोही भटक्याच आहे, तो कुठेतरी गेलेला होता. आणि अतिशय आश्चर्याचा आम्हाला धक्का बसला. माझ्या नवऱ्यानी आम्हाला खालीच थांबायला सांगितलं दारामध्ये आणि चक्क तो वरून पोळीचा तुकडा आणि औक्षणाचं ताट घेऊन आला. आणि असा काहीतरी परिक्रम करून आलेला त्याची लेक आणि बायको ह्या दोघींचा त्यांनी भाकर तुकडा ओवाळून टाकला, औक्षण केलं आणि मग आम्हाला घरात घेतलं. हे आमच्यासाठी खूप मोठी घटना होती किंवा आमच्या सगळ्या प्रवासाचा तो कळसाध्याय होता. स्वतःच्या क्षमता तपासण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. स्त्री सक्षमीकरण ह्याच्याबद्दल आपण खूप बोलतो, गेली 20-30 वर्ष त्याचे वारे वाहत आहेत. मला माहिती नाही की सक्षमीकरणाची व्याख्या कशी करायची, पण जातानाच्या आम्ही आणि आल्यानंतरच्या आम्ही याच्यामध्ये नक्की खूप फरक पडलेला होता.
मानसिकता आणि एकूण बघण्याचा दृष्टिकोन या दृष्टीने आम्ही नक्की जास्त सक्षम झाल्या होतो. पुढच्या चॅलेंजेस घ्यायला सुद्धा आम्ही आता तयार आहोत. तू काय म्हणशील स्वरूपा? पण माझ्यासाठी म्हणजे इट वॉज ऑलवेज रिअश्युरिंग की माझी आई आहे ना बरोबर, त्यामुळे मला त्याचं तेव्हा काय म्हणतात जाणवलं महत्त्व किंवा हे जाणवलेलं नव्हतं. पण आता हळूहळू जाणवायला लागलंय, कारण माझ्या मैत्रिणींचे किंवा माझ्या ओळखीतल्या इतर मुलींचे जेव्हा प्रवासाबद्दल ते सांगतात आणि त्यांना घरून परमिशन हा प्रश्न येतो किंवा इथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे जेव्हा होतं, तर तेव्हा आपली आई बरोबर असल्यामुळे म्हणजे ती तेव्हा फिजिकली बरोबर होती, पण अदरवाईज ती मेंटली माझ्याबरोबर असते. कुठेही मला सपोर्ट लागला तर ती असणार आहे हे मला माहिती होतं. म्हणजे मी कधी घरी परत ये असं म्हणणार नाहीये. तू फेस कसं करशील हे मला नेहमी आता प्रवासात मायलेकींचं ठेवायचं नाही हा एक आमचा सुरुवातीचा विचार होता आणि आपण को ट्रॅव्हलर्स म्हणूनच प्रवास करू, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ, हेही आमच्या प्रवासात आम्ही ठरवलेलं होतं. एक आणखीन छोटीशी गोष्ट इथे मी सांगेन की जी भांडेल किंवा जी वाद घालेल तिने गाडीतून उतरायचं आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनी घरी परत जायचं असं ठरवलेलं असल्यामुळे आपोआपच दोघी एकमेकींशी जुळवून घेत प्रवास भरपूर सकाळच्या उठण्यापासून. म्हणजे आता गेल्या काही वर्षात नाही, कारण मी इथे नव्हते, पण बाबांच्या भाषेत सांगायचं तर झाली का तुमची सकाळ, म्हणजे भांडणाला सुरुवात झाली सकाळी. त्याप्रमाणे मला खूप फिरायला मिळालं, जग पाहायला मिळालं, सपोर्टिव्ह पेरेंट्स होते. पण आणि आई स्वतः मला घेऊन पण गेली अनेक ठिकाणी तिच्याबरोबर, तिच्या कामाच्या ह्यानी असेल किंवा नुसतं फिरायला म्हणून असेल. त्यामुळे मला अनेक लोकांना भेटायचं अपॉर्च्युनिटी मिळाली. तर तसंच इतर आत्ताच्या टीनेजर्सला ती अपॉर्च्युनिटी मिळावी थोडंसं जग समजून घेण्याच्या दृष्टीने, असं म्हणून एक सुरू करायचं डोक्यात आहे नवीन काय म्हणतात प्रवासातून एक्सप्लोरेशन संस्थे. त्यांना वेगवेगळी लोक भेटवायची, त्यांना सेन्सिटायझेशन हा एक सेन्सिटिव्हिटी तर आपल्याला असते की आपल्याला लागलं तर त्रास होतो ही असते, पण बियॉन्ड दॅट एक सोशल सेन्सिटिव्हिटी, एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटी, कल्चरल सेन्सिटिव्हिटी ही त्या मुलांमध्ये कुठेतरी डेव्हलप व्हावी. आणि पुढे जाऊन व्हॉट विल बी द एज ग्रुप? एज ग्रुप विल बी मोस्टली टीनेजर्स. साधारण 10 ते 15 हा एज ग्रुप आत्ता तरी डोक्यात आहे. आणि त्याच्या पुढे अजून त्यांच्या सहली काढायच्या अशा हो